देशपांडे सर, ज्या पद्धतीने सरकार गेल्या 2 दिवसापासून सातत्याने प्रयत्न करत होतं सगळ्यांना सोबत घेण्याचा, सगळ्यांचं समाधान करण्याचा, तुम्हाला वाटतं की सरकारने सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोंडी फोडण्याचा प्रयत्न केलाय? निश्चितपणे या कर्जमाफीतून सरकारवर जो बोजा येणार आहे तो बोजा पूर्णतः सहन करणं सरकारला शक्य नाही. तर त्यात मध्यम मार्ग म्हणून काहीतरी काढायचा प्रयत्न होता. सुरुवातीला प्रयत्न होता की केवळ अल्पभूधारक शेतकरी आहेत तेवढ्यांपुरतच कर्जमाफी करावी, परंतु नंतर सरसकट कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन झालं, त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. त्यानंतर सरकारला थोडंसं 2 पावलं मागे जाऊन निर्णय घ्यावा लागला आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना जर कर्जमाफी करायची असेल तर त्याला एक निश्चितपणे एक मर्यादा ठरवावी लागेल. ती मर्यादा साधारणतः 1 लाख रुपये राहील असं सुरुवातीला सरकारचं म्हणणं होतं, पण मध्यंतरच्या काळात जवळजवळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सर्व राजकीय पक्षांची किंवा शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून. त्यावेळेस तो 1.5 लाखापर्यंत तो आकडा न्यावा असं ठरलेलं आहे. आता जे होतं की अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्णतः कर्ज माफ करावं आणि त्यावरचे जे शेतकरी आहेत त्यांना एक मर्यादित 1 लाखापर्यंतची माफी द्यावी असा एक प्रस्ताव मध्यंतरीच्या काळात पुढे आला होता. पण अशी विभागणी न करता सरसकट 1.5 लाखाची कर्जमाफी करा असा आग्रह होता काही लोकांचा. त्याच दृष्टीने मला वाटतं की सरकारने निर्णय घेतलाय. त्याच वेळी ज्या लोकांनी नियमितपणे कर्ज भरले आहेत, म्हणजे त्यांनी काही नियमितपणे कर्जाची परतफेड करून काही चूक केलेली नाहीये, तर त्यांनाही दिलासा मिळावा म्हणून त्यांना काही मदत द्यावी अशी होती. त्याच्यासाठी 2 पर्याय होते की त्यांना पुढच्या मोसमासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं किंवा निश्चित रोख स्वरूपात मदत करावी. तर रोख स्वरूपात साधारणतः 25 ते 50 हजार रुपयापर्यंत मदत करावी असं आग्रह होता शेतकरी नेत्यांचाही. त्याप्रमाणे साधारणतः 25,000 रुपयाची मर्यादा त्यांना घालून मदत केली जाईल. ही मदत करताना जमिनीची मर्यादा निश्चित केलेली नाहीये, कारण केवळ अल्पभूधारक नाही तर कितीही जमीन असली, सेलिंग ऍक्ट प्रमाणे जरी जमीन असली त्यांची तरी त्यांना कर्जमाफी केली जाईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि ती माफी नसेल तर मग उत्पन्नाची किंवा आर्थिक मर्यादा कुठेतरी घालावी लागेल अशी भूमिका घेऊन सरकारने आता निर्णय घेतलेला आहे. त्याचा तपशील आता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल त्यावेळेस स्पष्ट होईल, परंतु साधारणतः त्याचं सूत्र हेच राहील की सरसकट कर्जमाफी करायची असेल तर त्याला आर्थिक मर्यादा निश्चित केली जाईल. नक्कीच. पण सर त्यातले 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर सरकारला या सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान करायचं होतं, राज्याचा आर्थिक गाडा जो आहे तो रुळावरून खाली जाणार नाही हेही बघायचं होतं, आणि विशेष म्हणजे विरोधक जे आहेत ते पेटून उठणार नाहीत, ते संघर्ष करणार नाहीत, त्यांचंही समाधान व्हावं. ह्या तिन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न ह्या कर्जमाफीतून सरकारकडून होतोय का? निश्चितपणे, कारण ही सरकारसाठी अतिशय तारेवरची कसरत आहे. कारण आताच नोटबंदीनंतर सरकारच्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. दुसरीकडे आता जीएसटी येतोय. जीएसटी रिजीम मध्ये सरकारला काही केंद्राकडून जे अनुदान मिळणार आहे त्याची थोडी बहुत वाढीव रक्कम जरी मिळणार असली तरी त्याचा निश्चित परिणाम काय होणार हे प्रत्येक महिन्याचा रेव्हेन्यू ज्यावेळेस येईल त्यावेळेस स्पष्ट होईल. तिसरीकडे वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटना आक्रमक झालेला आहे. हा वेतन आयोग द्यायचा म्हणाला तर त्याचे साधारणतः 18 ते 20 हजार कोटी रुपयांचा तो बोजा येणार आहे. म्हणजे साधारणतः कर्जमाफीसाठी 35 ते 40 हजार कोटी आणि वेतन आयोगासाठी 20 हजार कोटी असे 60 हजार कोटी रुपये या वर्षात सरकारला उभे करायचे आहेत. ते एकदम सरकारला शक्य आजच्या परिस्थितीमध्ये तर अशक्य बाब आहे. फक्त एवढंच ठरवलं जाईल त्याच्यामध्ये की कर्जाची परत माफी केल्यानंतर बँकांना जे पैसे त्याची प्रतिपूर्ती करायची आहे ती साधारणतः टप्प्याटप्प्यांनी केली जाईल आणि त्याचं व्याज सरकार बँकांना देऊ करेल अशी आजची परिस्थिती आहे. वेतन आयोगाच्या बद्दल तर अजून निर्णय झालेला नाहीये. तो जेव्हा होईल त्यावेळेस थकबाकीच्या संदर्भात पुढे रोखीने द्यायची की ते तेव्हा करायची त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडात वगैरे याचाही निर्णय होईल. पण आज तरी सरकारला खूप मर्यादा आहेत आणि या मर्यादेमध्येच त्यांना काम करावं लागेल. कारण काही केलं तरी पैशाचं सोंग शेवटी आणता येत नाही, कशाचंही सोंग आणता येतं. पण या बाबतीत मला वाटतं की सरकार त्याच्यामुळे जपून निर्णय घेत होतं. हा निर्णय आता राजकीय दृष्ट्या घेणं त्यांना आवश्यक होतं. कारण आज म्हणजे मार्च नंतर उत्तर प्रदेशामध्ये ज्यावेळेस माफी झाली त्यावेळेसपासून या विषयाला अधिक जोर आला. त्याच्या आधी विरोधकांनी आंदोलनं केली होती पण त्याला तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. पण ज्यावेळेस उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते तर आम्हाला का नाही, मग पंजाबात निर्णय झाला, मग कर्नाटकात निर्णय झाला. असं झाल्यानंतर सरकारवर एक सरकारला हा निर्णय घेणं अपरिहार्य होतं. आणि या परिस्थितीत मला वाटतं की सरकारने देऊ केलेली सध्या आर्थिक स्थिती पाहता मला वाटतं हे योग्य पॅकेज ठरेल.
नक्कीच. तेव्हा या सगळ्या तारेवरच्या कसरतीवरून सरकार कसं पुढे जातं, कशा प्रकारची कर्जमाफी समोर येते, काय निकष असतील, या सगळ्याकडे आपलं लक्ष आहे आणि त्या पत्रकार परिषदेकडे आपलंही लक्ष आहे. एबीपी माझावरती पत्रकार परिषद बघायला विसरू नका. धन्यवाद सर, तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल.